सुमीज यूट्यूब चॅनलला। आपण एक अशी रेसिपी पाहणार आहोत जी की सकाळी नाश्त्याला, संध्याकाळी चहा सोबत काही हलकं खाण्याची इच्छा झाली की पटकन बनवता येते। ती म्हणजे गरमागरम लुसलुशीत ढोकळा। कमीत कमी वेळात, कमीत कमी साहित्यात हा ढोकळा कसा बनवायचा ते आज पाहूया। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया। सर्वात प्रथम एका पातेल्यामध्ये 3 वाट्या बेसन पीठ घालून घेऊया। मी 3 वाट्याचं प्रमाण घेतलेलं आहे। जसं तुम्हाला वाटेल ना तसं तुम्ही घेऊ शकता। आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात। 2 चमचे साखर व 1 चमचा हळद टाकूया। आता त्यामध्ये 2 वाटी पाणी घालून हे सगळं मिक्स करून घेऊयात। आपल्याला मध्यम साईजचं बेटर तयार करावा लागेल, जेणेकरून जास्त पातळही नाही आणि घटही होणार नाही। आणि त्यामध्ये 1 इनो टाकून मस्तपैकी असं हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे। तोपर्यंत बेटर असा हलवत राहू जोपर्यंत तो असा फुगत नाही। बेटर असा मस्त फुगून वर आला की आपण त्याला 10 मिनिट झाकून ठेवूया, जेणेकरून तो मस्त असा फुगून राहील। एका पातेल्याला 2 चमचे तेल लावून घेऊया, जेणेकरून ढोकळा चिटकणार नाही। मी येथे तेल वापरलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूपही वापरू शकता। ते बॅटर एका पातेल्यामध्ये ओतून घेऊया। माझ्याकडे स्टीमर अवेलेबल नाही आहे, पातेलं आहे, त्यामुळे मी पातेलच वापरलेलं आहे। पण जर तुमच्याकडे तो स्टीमर असेल ना तर तुम्ही स्टीमरच वापरा। स्टीमरमध्ये मस्त छान होईल। गॅस लो फ्लेमवर 15 मिनिटं ढोकळा स्टीम होऊ द्या। सर्वात आधी एका पातेल्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल चांगलं आपण असं गरम होऊन देऊया। आता आपण त्यामध्ये 2 चमचा मोहरी व 5-6 मिरच्या अशा बारीक करून घालूया। जर तुमच्याकडे कढीपत्ता असेल ना तर तुम्ही तो कढीपत्ता टाका। माझ्याकडे आता अवेलेबल नाही, म्हणून मी जे आहे त्यामध्येच केलेलं आहे। आता त्यामध्ये अर्धी वाटी पाणी आणि 1 चमचा साखर घालून घेऊया आणि तडका असा खळखळीत जरा उकळून देऊयात। आता आपण हा तडका असाच ठेवून घेऊयात आणि ढोकळा चेक करून घेऊया। आपला हा ढोकळा आता तयार झालेला आहे। पण जर तुम्हाला अजून गरज वाटली तर 1-2 मिनिटं जास्त तुम्ही ठेवू शकतात, जेणेकरून तो ढोकळा व्यवस्थित असा शिजून व्यवस्थित होईल। या पातेल्यातला हा ढोकळा एका प्लेटमध्ये व्यवस्थित असा आपण काढून घेऊया। छान चौकोनी किंवा आपल्याला जशा हव्यात तशा याच्या खपा करून घेऊयात। मला जमतील अशा प्रकारे मी याच्या खपा करून घेतलेल्या आहेत। आता आपण गरमागरम केलेला हा तडका व्यवस्थितपणे ओतून देऊया। जसा आपल्याला हवा आहे तशा प्रकारे आपण हा ढोकळ्यावरती ओतून घेऊया। आपला मऊ, स्पॉन्जी आणि टेस्टी ढोकळा तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बनवायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।